भरपूर जण आम्हाला मुंबईमध्ये बोलवतील का वासरामध्ये खेळतात. पण आज वासरत आमची नाव करतात. त्यांचीच गाडी आम्ही टॉपला अंतरात मारून आज त्यांची तोंड आम्ही बंद केलेली आहेत. भारतला मेन सपोर्ट म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, हां किरण अप्पा. अच्छा, त्यांच्याबद्दल आपण काय बोलू तेवढं कमीच आहे. कारण नक्कीच. की सुट्टी मेकरपासून ड्रायव्हरपासून नियोजनाचा बादशाह बोलतात तर किरण अप्पाला. याचं काय कारण आहे ते पब्लिकला सगळ्या जनतेला माहितीच आहे. बैल किती वर्ष गुलाला होता आणि बैलांनी काय इतिहास घडवला आहे. आपण कधीच खेळ पैशासाठी करत नाही. आज देखील आम्हाला अड्ड्यांमध्ये कोण म्हणजे कधी पण कोण आम्हाला विचारायला भले 10,000 असो 5,000 किती पण काय रक्कम असो आपण त्याने खेळायला कधी नाही बोलत नाही. कारण किती झालं तरी खेळ आहे, आम्ही खेळासारखाच खेळतो. आता दुसरा हा खेळ तर खरं म्हणजे येत नाही. खेळ असतो तो ओपनचाच, 3 फेऱ्याचा खेळ बोलला तो ओपनचाच खेळ. त्याच्यामध्ये वासरांचं खरं बोलायला गेलं तर काय कामच नाही. मोठ्या बैलांचंच काम आहे. पण तरी देखील आम्ही येत्या काही काळामध्ये जर वासरांची आमची तेवढी तयारी असेल तर आम्ही नक्कीच त्या 3 फेऱ्याचं नियोजन केलं. सो मित्रांनो, पाहू शकता भारत सप्तहिंद केसरी उत्तमदादा गवडे यांचा कोण ओळखत नाही भारतला. आणि दादांच्या दावणीला जसा भारत आला तसं दादांच्या गावचं नाव केलं. आणि तसंच आता नवीन जोडी आहेत दादांच्या दावणीला आलेले, बाजी आणि रैना. ओपनच्या मैदानाला खूप धुमाकूळ घालतो आहे आणि खूप साऱ्या शर्यती जिंकलेल्या आहेत. तर समोर दादा बसले आहेत. सो आपण दादांशी बोलूया आणि घेऊया मुलाखत आज बाजी अँड रैनाची. कारण का भारतबद्दल सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, भारतची कारकिर्दी. सो आज आपण बाजी आणि रैनाबद्दल जाणून घेणार आहे मित्रांनो. हा आहे मित्रांनो बाजी आणि हा रैना. बिनजोड तर गाजवतोयच, पण बघूया अजून पुढे काय वाटचाल आहे, काय हालचाल आहे. दादा नमस्कार. दादा, आताच मी चॅनलमधून सांगितलं की भारतला कोण ओळखत नाही, पण आता उत्तम गवळी दादांच्या दावणीला 2 बैल आले, बाजी आणि रैना. सध्या ओपनच्या मैदानात ते खूप कामगिरी करतात. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव वेदांत किशोर सारंग. मी दादा आणि आम्ही म्हणजे आधीपासून जेव्हा भारत पळत होतो तेव्हापासून आम्ही सगळे एकत्र ग्रुपमध्ये आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये मी जरा काम असल्यामुळे मी दादांच्याकडे कमी यायचो. आता कंटिन्यू शर्यतीला असतो. दादा, बाजी आणि रैनाची खरेदी कुठून झाली होती? आपण पहिली सुरुवातीला रैनाची खरेदी आपण मागच्या वर्षी केलेली होती. ती आमचेच म्हणजे काका आहेत ते एकनाथ नाना, जे बैल सांभाळतात मेन सगळं म्हणजे बैलाचं खाण्यापासून सर्व गोष्टीचं लक्ष म्हणजे बैलाची जे दिवसभराची जे काही बारकाईने लक्ष द्यायचं असतं ते पूर्ण लक्ष ते देतात वैयक्तिक. आणि आमची जी मेन शेट आहे प्रकाश शेट गवळी, त्यांची ती खरेदी होती रैनाची. त्या रैनाला आपण माळशिरसवरून घेतलेला होता. दादाचाच एक योग्य जो बैल घेतलेला आहे, त्या बैलाच्या मेन जो मालक आहे त्या मालकाकडून आपण तो त्याच कॉन्टॅक्टमध्ये आपण घेतला. आणि बाजी बैल? बाजी हा बैल पण दादानेच एक व्हिडिओमध्ये म्हणजे आपली सगळी जी बैल आहेत म्हणजे महाबली असू दे, रैना असू दे, नाही तर बाजी असू दे, ही सर्व बैल आपण एका व्हिडिओवरतीच पाहून म्हणजे व्हिडिओवरती त्यांचं फळ बघितलेलं आहे. आणि फळ बघून आपण ते सर्व बैल मुंबईमध्ये आपल्याला आज टॉपला गाजवतो. नक्कीच. आज ओपनच्या मैदानाने दोन्ही जोडी खूप स्पीडने धावते. दादा, काय बोलाल त्यांच्या स्पीडबद्दल? त्यांचं स्पीड बोललं तर आत्ताच्या काळामध्ये मुंबईमध्ये कोण टॉप आणि कोण लहान असं नाही आहे. कारण की सर्वच महादेवाची नंदी आहेत. त्यामुळे सर्वांचाच या सीझनला आपण पाहू शकतो की कित्येक अशी आदतची बैल आहेत जी टॉपला ओपनच्या गाड्या खेळतात. आम्हीच नाही आहे, आमच्या व्यतिरिक्त भरपूर सारी बैलं जी आहेत ती सुद्धा टॉपला खेळतात. त्याच्यामध्ये आमचं पण एक म्हणजे महानदीचा आणि आमच्या जो मोठा बैल आहे आमचा सप्तहिंद केसरी भारत आणि आमचा जो आधी किसनापालाचा, त्या दोघांचा आशीर्वाद आहे. तर त्या आशीर्वादाने आम्हाला आज ही 2 बैलसुद्धा लागली. दादा, तुमचं सहकार्य कसं असतो या 2 नंदीमागे? 2 नंदीमध्ये सहकार्य बोलायचा तर जास्त करून आम्हाला तेवढा वेळ नाही देता येत. म्हणजे उत्तम दादाला सुद्धा वेळ नाही देता येत कामाच्या ह्याच्यामुळे, पॉलिटिशियनच्या ह्याच्यामुळे. आणि बाकी सगळे पण आमची पोरं कामाला असतात. पण आमचे एकनाथ नाना आहेत
जे पूर्ण म्हणजे दिवसाचा सकाळपासून पूर्ण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंतचा जो काय बैलाचा जे काही छोट्या गोष्टी असेल, त्याचा आजारपण असेल, जो काय बारकाईने त्याच्यावरती बैलाचं खाण्यापासून त्याला म्हणजे काही गोष्टी असू दे, खुराक असू दे, काजू पिस्ताम बदामाचे लाडू हे करणं, काही काही ते काय वेळ असतो, वेळ द्यायचा असतो, ते सगळ्या गोष्टींवरती त्यांचंच बारकाईने लक्ष असतं. आणि आमचा एक 500 सहकारी जो सर्वांना माहितीच आहे, त्या 2 जणांचा आम्हाला कायम म्हणजे बैलांच्या याच्यामध्ये लक्ष असतं. दादा, भारतच्या पायलावरतीच पाय ठेवून हे बाजेने रैना पुढे जाण्याचा प्रयत्न करतील का? नक्कीच 100%. आमच्यापेक्षा अखंड महाराष्ट्रातील सर्व जनतेला हा विश्वास आहे आणि त्याच्यावरती आमच्या बैलांनी आल्यापासून खेळामध्ये तसं पल दाखवून सगळ्या लोकांना दाखवलं पण आहे. नक्कीच दादा. कारण की भरपूर जण आम्हाला मुंबईमध्ये बोलवतील का वासरावर खेळतात, आणि आज वासरत आमची नाव करतात. त्यांचीच गाडी आम्ही टॉपला अंतरात मारून आज त्यांची तोंड आम्ही बंद केलेली आहेत. नक्कीच दादा. दादा, बाजी आणि रैना कोणत्या साईडने, कोणत्या खांदी पडणार आहेत? आपल्याला तसा म्हणजे काही खांद्याचा असा फरक नाही पडत, कारण की आपली दोन्ही वासरं 4 खांदी पळतात. आपण म्हणजे बघायला गेलं तर सर्व प्रेक्षकांना माहितीच आहे, आपण कडावच्या मैदानाने आपण साईड आपली उजवी आहे, जी मेन साईड आपण जास्त खेळतो, त्याच्यावरती पण खेळलो. आणि इथे कासगावला आपण डाव्या रस्त्यातून पण एक चांगली गाडी केलेली नामांकित, कोणत्या बैलीचं नाव नाही घ्यायचं, पण दोन्ही साईडने आमची गाडी सारखीच पळते. फक्त या सीझनला आमची एकच हार झाली, ती पण जरा 1-2 हार झाल्या, 2च हार झाले. तरी दादा, किती शर्यती झाल्याने किती गुलाल अंगावरती घेतल्या दोन्ही बैलांनी? आतापर्यंत एक 35 गुलाब झाले आमच्या घरच्या गाडीचे. नक्कीच या वर्षी मित्रांनो याच म्हणजे वर्ष दावणीला आलेत ना, आणि आल्या आल्या धुमाकूल घातलाय. दादा, 2 बैलं असून आणि ते पण घरची साज चालत नाहीत, त्याच्यासाठी ड्रायव्हरसुद्धा लागतो, सुट्टी मेकरसुद्धा लागतो. तर आपल्या बाजी आणि रैनासाठी, कारण की एवढी मोठी कामगिरी, 35 गुलालमधून एखादा गुलाल हारला असेल आणि बाकीचा विजय केला आहे, तो ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण आहे दादा आपल्या बाजी रैनासाठी? ड्रायव्हर बोलायचं तर आम्हाला जेव्हापासून आमच्याकडे भारत होता, भारतपासून आमचे सर्वांचे लाडके ज्ञानी मामा, त्यांचा आम्हाला कायम म्हणजे सदैव आशीर्वादच आहे त्यांचा, की आम्हाला ड्रायव्हर पण असा लागला आहे की तो घरचाच आहे. त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे विश्वास टाकू शकतो. प्रत्येक अड्ड्यामध्ये ते स्वतःचा जीव तोडून गाडी हाकलतात. आणि अजून झालं तर बोलायला गेलं सूरज आहे आपला, नंतर समीर पाटील आहे खालापूरवाला, असे अनेक 4-5 ड्रायव्हर आहे. कारण की आपली वासरांचा काय म्हणजे असा त्रास नाही आहे कोणत्या प्रकारचा, गाडी आपली सोडायची फक्त कमतरता असते ना, ड्रायव्हरला नॉर्मल नुसती हाकलली तरी आपली वासरं पळायचं आपलं काम करतात. सुट्टी कोण करतो म्हटलं दादा? सुट्टी बोलायचं तर आमचा भाऊ आहे लाडका राकेश गवळी. दादांची सुट्टी बोलायचं तर बैल सोडायच्या आधीच 2-3 थाप असतात त्यांच्या हातावरती, बैलांना मारतात ते. मला अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची सुट्टी सगळ्यात फास्ट असते. दादा, सुट्टीवरती जेव्हा तुम्ही असता दादा, तेव्हा कधी त्रास दिलाय का त्यांनी सुट्टीवरती असताना सुटत्या वेळेस? काय मग कसं असतं, त्याला हुशार बोलला की तो धावतो, कसं असतं? म्हणजे बैल एकदम शाणी राहते, जसं बोलू तसं पुढे येतात. हां, अशी कधी मस्ती नाही, काय नाही. दादा, बाजी आणि रैनाची सुट्टी केली तुम्ही, मग भारतला कोण असतो? भारतचा मुंबईमध्ये आपले केशवदादा असतात. हां, नंतर आमच्या घरचे पण 2-3 अजून सुट्टी मेकर आहेत, ते देखील असतात. आणि वरती जर बोलायला गेलं भारतचा, तर भारतचा सगळ्यात मोठा म्हणजे भारतला मेन सपोर्ट म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, हां. किरण अप्पा. अच्छा, त्यांच्याबद्दल आपण काय बोलू तेवढं कमीच आहे. कारण नक्कीच. की सुट्टी मेकरपासून ड्रायव्हरपासून नियोजनाचा बादशाह बोलतात तर किरण अप्पाला. याचं काय कारण आहे ते पब्लिकला सगळ्या जनतेला माहितीच आहे. बैल किती वर्ष गुलाल होता आणि बैलाने काय इतिहास घडवला आहे. नक्कीच दादा, आता आपल्या भाजी आणि रैनाने 35 गुलाल केलेत, तर 35 गुलालापैकी किती सुट्टी केल्यात तुम्ही त्या बैलाची आतापर्यंत? 25-30 केले असेल. अजून एक आपले आश्रफ आसिफ असतात, हां, ते पण माल्यामा. म्हणजे सुट्टी करताना काही त्रास वगैरे देत नाही बाजी रैनाने. तर बैल छोटी असो किंवा मोठी असो, जे जेव्हा दावणीला असतात ना, त्याच्या पाठीमागे किती मेहनत असते ना, ती आम्हाला माहिती. कारण आम्ही यूट्यूबर लोक येतात तेव्हा आम्हाला समजतात की एक बैल जरी दावणीला असला ना, त्याच्या पाठी भरपूर मेहनत आणि भरपूर माणसं जोडली जातात. काय बोलाल दादा त्याबद्दल? बोलायचं तर आमचा पूर्ण गवळी ग्रुप आणि गवळी ग्रुप दैवली बदलापूर आणि सप्त हिंद केसरी भारत ग्रुप दैवली बदलापूर, त्याच्यामध्ये अनेक आमची घरची पोरं आहेत. जसं बोलायला गेलं तर नियोजनाचा बादशाह आमचा मुंबईमधला स्वतः
प्लीज आमचे ड्रायव्हर नितीन दादा गवळी, नंतर राकेश आहे, एकनाथ नाना आहे, नंतर सुनील दादा आहे, नंतर चेतन दादा आहे, पिंट्या गवळी आहे, आमचे सगळ्यांचे लाडके अरुण दादा गवळी, भरपूर असे सहकारी मित्र आहेत. हे सगळे तर असतातच, पण सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला कायम जो घरातून एक म्हणजे बोलतात उत्तम दादा तर आहेच आणि सर्वजण आहेत. आमच्या घरातून एक खंबीर साथ जी असते कायम ते म्हणजे आमचे प्रकाश नाना गवळी यांचे आम्हाला कायम म्हणजे सदैव खंबीर साथ असते. दादा बाजी आणि रैना आज खिडकालीच्या मैदानात आले, रामश्याम मैदानात. मग काय आज नियोजन झालेलं आहे का कसं? नियोजन झालं नाही आहे आपली, बघू आज म्हणजे कोणाचं नाव असेल स्वतःच्या बैलांचा, नाही तर आपण कधीच खेळ पैशासाठी करत नाही. आज देखील आम्हाला अड्ड्यांमध्ये कोण म्हणजे कधी पण कोण आम्हाला विचारायला भले 10,000 असो 5,000 किती पण काय रक्कम असो आपण त्याने खेळायला कधी नाही बोलत नाही. कारण किती झालं तरी खेळ आहे, आम्ही खेळासारखाच खेळतो. कधी हार झाली तरी आम्ही काय त्याची हे नाही करत. आज बघू कोणचं नाव असेल तर त्याच्यावर नक्कीच दादा. बाजी आणि रैना आपल्या मुंबईमध्ये बिंजोडला नाव करतोय, मग कधी घाटावरीत आता पावसाला येणार, मग घाटावरचं काय विचार नियोजन वगैरे? घाटावरचा नियोजन म्हणजे अजून दोन्ही पण वासरं आदत आहेत. तर किती काय झालं आता भरपूर जण आदतला भरपूर वासरांना फळ आलेलं आहे, म्हणून सगळेजण मोठे स्वप्न करायला जातात पूर्ण आणि त्या वासरांना हाकलायला बघतात. पण किती झाला आदत दुसरा हा खेळ तर खरं म्हणजे येत नाही. खेळ असतो तो ओपनचाच, 3 फेऱ्याचा खेळ बोलला तो ओपनचाच खेळ. मग त्याच्यामध्ये वासरांचं खरं बोलायला गेलं तर काय कामच नाही, मोठ्या बैलांचंच काम आहे. पण तरी देखील आम्ही येत्या काही काळामध्ये जो वासरांची आमची थोडी तयारी असेल तर आम्ही नक्कीच त्या 3 फेऱ्याचं नियोजन केलं. तर दादा आपल्या भिवंडी इथे साईराज दादाने आता 9 तारखेला 3 फेऱ्यांचं मैदान ठेवलं आहे. त्याच्यामध्ये पल्सर आहे, नंतर शाईन वगैरे बाईक आहे आणि 35,000 25,000 10,000 असे बक्षीस आहेत. मग काय विचार आहे तेव्हा? जर मुंबईची आपला घाटावरची तर लांबची बात आहे, पण आपल्या येत्या 9 तारखेला मुंबईमध्ये होतं आहे. नक्कीच मागच्या वर्षी देखील साईराज दादाने चांगलंच मैदान ठेवलं होतं. आपलेच लाडके सगळे मित्र जे आहेत त्यांनीच 1 नंबर केलेला होता. महबूब आणि वर्धा देखील आज मुंबईमध्ये सुंदर अशी रंगी यावर्षी 1 नंबर केलेला. आता येत्या मैदानात कोण मुंबई कसं होतं ते बघू आता सांगेलच. मग आपला बाजी आणि रैना देखील आपण चालू आहे नियोजन, तसं घरचीच गाडी आखल्याचा. पहिरे पण आपल्याला भरपूर सारे फोन आलेले आहेत पहिऱ्यांसाठी, मोठी गाडी पण आपण घरची गाडी नाही फोडायची, म्हणून आपण घरचीच गाडी असून आपण बघू 3 फेऱ्याचं नियोजन. नक्कीच आपलं आदत बैल असून ओपनच्या मैदानात खेळतो आणि विजयाचा गुलाल खेळतो, तर काय मुश्किल नाही. सो दादा तुम्हाला शुभेच्छा आणि आज खिडकालच्या रामश्याम मैदानात शर्यत व्हावी आणि यापुढे असाच गुलाल घ्यावा. हा वर्ष जसा बाजीने रैनाने गाजवला, येणारा वर्षसुद्धा गाजवणार आपल्या मुंबईमध्ये. तुमचं देखील म्हणजे खूप फार धन्यवाद, कारण की आज सर्वच म्हणजे यूट्यूबरची तुमची भरपूर सारी मोठी एक कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये असणारे जे कोणते यूट्यूबर्स आहेत म्हणजे भरपूर तुमची मेहनत आहे की प्रत्येक ठिकाणी दिवसेंदिवस तुम्ही कामावर येऊन वेळात वेळ काढून प्रत्येकाच्या घरी जाऊन सुद्धा बाईट घेतात, अड्ड्यात फिरून सुद्धा बाईट घेतात. आज 5 मिनटाचं म्हणजे काम नाही आहे कोणाचा, गेला आणि उत्सुक जाऊन कोण पण बाईट घेत. हा यूट्यूब देखील करणं खूप म्हणजे कठीण काम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही देखील आमचं नाव करतात यूट्यूब माझ्या माध्यमातून निश्चितांच्या माध्यमातून याच वेळात वेळ काढून तुम्ही आमची घेतली त्याबद्दल थँक्यू दादा. खूप मोठ्या दादांनी कमेंट केली, कमेंट केलं की तुम्हीसुद्धा कामावर. नक्कीच आम्ही कामावरून काम सांभाळून इथे येतो आणि मुलाखती घेतो. सो आमची मेहनत दिसते, तेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमार्फत आणि आपला चॅनल आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.